शेतकरी मित्रांनो, आपण इथं हरभरा सिलेक्शन 1044 हा इथं आज परत एकदा तीच औषधी आपण रिपीट घेत आहोत. कारण वातावरणामध्ये थोडा बदल झाला होता आणि फुलांचं प्रमाण आपल्याला कमी वाटत होतं, म्हणून आपण तीच औषधी रिपीट घेत आहोत. इथं जी तिसरी फवारणी आहे ती आपल्याला जास्तीच्या ओलाव्यामुळं पुन्हा करावी लागत आहे. तर त्यासाठी आपण सिलेक्शन 1044 1044 या हरभऱ्यासाठी आज इथं आपण इमामेक्टिन 10 ग्राम, रेवडोमिल गोल्ड 40 ग्राम, इसाबियन 40 मिली, 15 लिटर पाणी यामध्ये टाकून आपण इथं फवारा देत आहोत. तर इथं तिन्हीचं जे प्रमाण आहे बकेटीमध्ये आपण इथं केलेलं आहे. हे बघा, इथं सर्व प्रमाण केलेलं आहे. तर हे जे आहे रेवडोमिल गोल्ड आहे आणि हे जे आहे हे इमामेक्टिन आहे आणि हे जे आहे हे इसाबियन आहे. तर हे आपण 40 मिली टाकायचा इसाबियन, हे 10 ग्राम प्रतिपंप आणि 40 ग्राम प्रतिपंप. त्याचं पाणी केल्यामुळं आपल्याला एक एक डब्बा, प्रत्येक याच्यात एक एक डब्बा टाकायचा. त्याप्रमाणे आपण इथं पाणी केलेलं आहे. सुरुवातीला आपण 10-10 पंपाचं पाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर जसं लागेल तसं आपण पंप वाढवू शकतो. त्याप्रमाणे पुन्हा पाणी करू शकतो आपण. तर आता इथं जे पोझिशन आहे हरभऱ्याची, तर सुरुवात आता इथं जी आहे तर ती आहे नेमकी इथं फुलं काढणं चालू आहे. हे इथं बघू शकता आपण. इथं थोडंसं ओलावा जास्त असल्यामुळे कमी फुलं वाटतात, परंतु इथं जास्त पाणी दिलं होतं. आणि इथे बघा, इथे आमचं प्रमाण बघा, आम किती आहे. आम आपल्याला इथं चमकदार आम दिसत आहे. हे बघा, इथं फुलाचं प्रमाण बघा, आम पण भरपूर बघा, आम चमकत आहे. आपण बघू शकता. हे बघा कशा प्रकारे आम चमकत आहे, ज्याला आपण खार म्हणतो काही भागामध्ये. आणि अंतर जे आहे हे अंतर आपण 3 फूट ठेवलेलं आहे. आणि 4 फूट अंतर ठेवल्यानंतर ॲव्हरेज थोडी कमी येतात. कारण या व्हरायट्यांचं कसं असते, हरभऱ्याच्या जास्त अंतर ठेवलं तर लायनिंगची संख्या कमी होते. ज्या जागी आपण 2.5 फूट अंतर ठेवलं तिथं जास्त ॲव्हरेज येतो. 3 फुटावर त्याच्यापेक्षा थोडंसं ॲव्हरेज कमी होतो. 4 फुटावर त्याच्यापेक्षा ॲव्हरेज कमी होतो. 5 फुटावर त्याच्यापेक्षा अंतर कमी होतो. याचं कारण म्हणजे लायनिंगची संख्या ही कमी होते. 1 एकरामध्ये जर आपल्याला समजा 200 लाईन जर बसायले असतील तर 2.5 फुटावर, तर त्याच 1 एकरमध्ये 5 फुटावर 4 फुटावर जर घेतल्या तर आपल्याला निम्मेनं कमी 100च लाईन बसतात. त्यामुळं ॲव्हरेज हा कमी येणार. त्यासाठी 2.5 ते 3 फूट अंतर सिलेक्शन 10 या हरभऱ्याला सर्वात चांगलं आहे. आणि इतर जे हरभरे असतात त्यांना जास्त अंतर ठेवून काही फायदा नाही, नुसतेच ते मासाळतात. आणि या व्हरायटीला कसं बुडापासून ब्रँचेस खूप करते. सिलेक्शन 1044 1044. तर आपण इथं बघा, एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे. ॲव्हरेज पण याचा चांगलाच येणार, कारण व्हरायटी तशी आहे. आता अंतर जे आहे 3 फुटाचं हे थोडंसं राहिलं आहे पॅक व्हायला. तर अशा प्रकारे आता सध्याची परिस्थिती आपण इथं बघू शकता. आणि आम भरपूर आहे, पायाला पण आम भरपूर जमत आहे. आपण बघू शकता. हे बघा फुलाची संख्या कशा प्रकारे वाढत आहे. सिलेक्शन 1044 1044. तर अशा प्रकारे इथं आपण आज फवारा देणे चालू आहे. आणि आपल्या फवाऱ्याला इथं थोडा उशीर झालेला आहे, कारण थोडं माणसं वगैरे मिळणं हे आपल्याला भेटलेलं नाहीत माणसं. त्याच्यामुळं फवारा थोडंसं आपण 5 दिवसांनी उशीर झाले. ज्या जागी आपण 15 दिवसाला करणार होतो त्या जागी आपल्याला 20 दिवस लागत आहे. त्यामुळे थोडा 5 दिवसांनी लेट होत आहे फवारा. तरी पण आळीचं प्रमाण वगैरे काही नाही सध्या. फक्त आपण जी फवारा द्यायचा आहे हे आमोशामुळं वगैरे अंडे वगैरेचा परिणाम काही होईल म्हणून आपण फवारा देणं चालू केला आहे. तर आपण इसाबियन आणि ॲमिस्टर टॉपसुद्धा
10 मिनिट टाकत आहो सोबत.